हे भीक मागे सरकार झालेलं आता कर्जबाजारी सरकार झालेला आहे। घोषणा करतील अनेक स्कॉलरशिप शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईप जो बजेट होता 36.5% फक्त खर्च झालाय, सगळा पैसा दुसरीकडे बुडवला। चोरीची चाबी इमानदार माणसाच्या हातात दिली ना, भारतातील इमानदार माणूस महाराष्ट्राच्या तिजोरीची चाबी घेऊन फिरतोय। त्यामुळं SC ST OBC मायनॉरिटी त्या सगळ्यांच्या हक्काचा निधी वळवला जात आहे। कर्जामध्ये महाराष्ट्र ठेवलाय कर्जात। पोरग जन्माला आला की 1,62,000 रुपयाचं कर्ज घेऊन येतो। ही स्थिती महाराष्ट्राची करून ठेवली। सगळ्या योजनाला कट लावलाय। कंत्राटदार संपावर 1 वर्षाचा बजेट पडेल एवढी लायबिलिटी या सरकारची आता देणं लोकांचं देणं आहे, ही परिस्थिती आहे। म्हणून ह्या लोकांच्याकडून काही होणार नाही। तोंडाच्या बाता चालल्या आहेत, रोज कायदा सुव्यवस्थेच्या धिडडी उडत आहेत। काय करणार? एक मंत्र्यावर आरोप होतो, गंभीर आरोप, पण कारवाई होत नाही। असं होईल कारण करूच शकत नाही। कारण या मंत्रिमंडळामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोक सगळे चोर आणि भ्रष्टाचारी भरलेले आहेत। चोर आणि भ्रष्टाचारी आहेत। ज्यांच्यावर ईडीचे सीबीआयचे आरोप झालेत त्यांना त्या मंत्रिमंडळामध्ये स्थान, ते काय कारवाई करू शकतील? याच्यावर कारवाई केली की लाईनीमध्ये सगळ्यांना जावं लागेल। म्हणून तेरी भी चूप मेरी भी चूप असं सगळं हे चाललेलं आहे।